नमस्कार, मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी। ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा। हे पैशाची तरतूद केलेली आहे। आता लाडकी बहीण जी आहे, ही लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू केली त्याच दिवशी सावत्र भावांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांना कळेना असं झालं काय करायचं। आणि मग म्हणाले लाडक्या भावाचं काय। आम्ही लाडक्या भावासाठी पण योजना केली, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना 6,000, 8,000, 10,000 हे अनपेक्षित आहे त्यांच्यासाठी। आणि म्हणून त्यांना हे पचनी पडत नाहीये। शेतकऱ्यांना कसे काय वीज बिल माफ करता, कारण त्यांनी कधी केलं नाही आणि आम्ही केलं। आम्ही त्यांना वाटलं नव्हतं की या योजना एवढ्या होतील आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आणि जे काही प्रतिसाद जो राज्यामध्ये आमच्या भगिनींचा मिळतोय या योजनेला, त्यामुळे त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे। त्यामुळे या योजनेलाच विरोध करू लागलेत। आता म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो, ह्या सावत्र भावांपासून सावधान राहा। हे तुमच्या योजनांच्या विरोधात आहेत। ही तुम्हाला योजना मिळू नये। माझ्या युवकांना आणि युवतींना जे स्टायपंड आम्ही देतोय ते मिळू नये म्हणून ह्याच्यात खो घालण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे। परंतु सरकारने घेतलेली भूमिका स्पष्ट आहे, ठाम आहे। जे सरकार जे बोलतं ते करतं आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलतो। त्यामुळे विरोधकांना त्यांना उत्तर माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ नक्की देतील। लाडक्या मुलापेक्षा लाडकी बहीण आणि लाडका भाऊ केव्हाही चांगला आहे।